नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण सर्वजण 24 फेब्रुवारी रोजी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जातो आहे. तरी आपल्याला यावर्षी जो मराठीचा विषय कोड क्रमांक 009 याचा नेमका अभ्यासक्रम कसा असणार आहे किंवा परीक्षा पद्धती आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला जो बदल झाला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला अधिक चांगले गुण पडू शकतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो यावर्षी आपण जो बोर्डाचा पेपर देणार आहे तर त्यासाठीचा जो विषय क्रमांक आहे तो आहे विषय कोड क्रमांक 009. जे पाठ आहे त्या पाठांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी झालेला नाहीये. म्हणजे आपल्याला जे 4 विभाग आहे त्या 4 विभागानुसार 4 विभाग आणि त्याबरोबरचे इतर जे स्थूल वाचन आहे तर हे सगळे स्थूल वाचन असे सर्व एकंदरीत 16 पाठ आणि 2 स्थूल वाचन असे एकूण 16 आणि 2 स्थूल वाचन असे अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक विभागामध्ये आपल्याला असणार आहेत. व्याकरणामध्ये आपल्याला शब्दांच्या 8 जाती, ज्यामध्ये विकारी आणि अविकारी, लिंग आणि वचन विचार, ज्यामध्ये लिंग बदल अथवा वचन बदल या पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. काळ व काळाचे जे मुख्य प्रकार आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारले जातील. वाक्याचे प्रकार आणि वाक्य रूपांतर हा अतिशय महत्वाचा घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे. तसंच समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर समास आणि समासाचे जे प्रकार आहे म्हणजे द्विगु समास हा कर्मधारय समासाचा प्रकार, आणि अव्ययभावी समास आणि द्वंद्व समासाचे जे 3 उपप्रकार आहे, इतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व समास, असे 3 द्वंद्व समासाचे प्रकार, द्विगु समास आणि अव्ययभावी समास असे 5 समासाचे प्रकार आपल्याला परीक्षेसाठी असणार आहे. वाचन आणि आकलन या पाठामध्ये आपल्याला या विभागामध्ये विभाग क्रमांक अ मध्ये हा प्रश्न येतो, जिथे आपल्याला 15 मार्कांसाठी हा विचारला जाणार आहे, ज्याच्यामध्ये 8 मार्क हे गद्यांशाला आणि 8 मार्क हे पद्यांशाला असणार आहे. आणि लेखन विभागामध्ये जो बदल झाला आहे तो आपण अगदी प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये जाऊनच आपण त्या संदर्भाने आपण अभ्यास करू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विभाग अ, जो वाचन व आकलन म्हणजे अपठित, ज्याला आपण अनसीन पॅसेज असं म्हणतो, तर ह्या सेक्शन अ मधल्या अनसीन पॅसेज आणि अनसीन पोयम याच्यामधले काही बदल झालेला नाहीये. 15 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे, ज्याच्यामध्ये MCQ टाईप 5 क्वेश्चन्स असणार आहे आणि 6 क्वेश्चन पैकी आपल्याला 5 सोडवायचे. तसंच शॉर्ट आन्सर जे असणार आहे, ज्याच्यामध्ये 4 पैकी आपल्याला 3 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे इथं असं दिसतंय. आणि तो परिच्छेद त्यानंतर आपल्याला एक काव्यखंड सुद्धा दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला MCQ टाईप 5 क्वेश्चन विचारले जाणार आहे, ज्यापैकी आपल्याला 4 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर जो शॉर्ट आन्सर असणार आहे म्हणजेच लघु उत्तरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन पैकी आपल्याला 3 म्हणजेच आपल्याला जो पद्यांश आहे तो पद्यांश असणार आहे आपल्याला 7 गुणांसाठी, आणि गद्यांश जो असणार आहे तो असणार आपल्याला 8 गुणांसाठी. म्हणजे 8 गुण जे असणार आहे ते असणारे गद्यांशाला आणि 7 गुण असणारे आपल्याला ते म्हणजे पद्यांशाला, असे दोन्ही मिळून 15 अर्थात 15 मार्क्स आपल्याला विभाग अ साठी, सेक्शन अ साठी आपल्याला असणार आहे. त्यानंतरचा दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे व्याकरण विभाग, जो विभाग ब आहे, अतिशय महत्वाचा आणि आपल्याला हमखास गुण देऊन जातो असा हा विभाग आहे, जो आपल्याला 20 गुणांसाठी परीक्षेला विचारला जाणार आहे. या अगोदरच आपण अभ्यासक्रमामध्ये बघितलं की शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत,
ज्याच्यामध्ये आपल्याला MCQ टाईप क्वेश्चन असणार आहे. म्हणजे सर्व जे क्वेश्चन आहेत त्याला पर्याय असणारे, ऑप्शन असणारे, जिथे 5 क्वेश्चन विचारले जातील आणि त्यापैकी आपल्याला 4 क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. त्याच्यानंतर काळ ओळखा व काळ बदल, ज्याच्यामध्ये आपल्याला लघु उत्तरी म्हणजे काळ ओळखायचा असेल कधी, म्हणजे समजा राम आंबा खातो तर हे वाक्य कुठल्या काळात आहे असं विचारलं जाऊ शकतं, किंवा कंसामध्ये आपल्याला दिलं जाईल की राम आंबा खातो या वाक्याचा भूतकाळी वाक्य आपला बनवा. अशा पद्धतीनं 4 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं कुठल्याही द्यायची आहे. नंतर असणारे वाक्याचा प्रकार, ज्याच्यामध्ये वाक्य रूपांतर हा अतिशय महत्वाचा 3 मार्कांसाठीचा प्रश्न असणार आहे. ज्याच्यामध्ये वाक्याचे जे प्रमुख प्रकार आहे 4, आज्ञार्थी, विधानार्थी, उद्गारावाचक आणि प्रश्नार्थक वाक्य आणि होकारार्थी नकारार्थी असे 4 प्रमुख आणि होकारार्थी नकारार्थी असे या सर्व प्रकारांवरती आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील, ज्यातून आपल्याला कुठलेही 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर अतिशय सोपा आणि हमखास मार्क देणारा हा पुढचा घटक व्याकरणाचा, तो म्हणजे वचन बदला. तर वचन बदलासाठी आपल्याला 3 क्वेश्चन असणारे आणि कुठल्याही 2 याची आपल्याला उत्तर या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार असणार आहे तो म्हणजे लिंग विचार, अर्थात स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग यापैकी आपल्याला MCQ टाईप हा क्वेश्चन असणार आहे. म्हणजे आपल्याला जिकडे पर्याय दिलेले असणार आहे आणि त्या पर्यायामधनं योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार. याच्यामध्ये एक निश्चित लिंगी शब्द ओळखा अशा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो, की ज्याच्यामध्ये आपल्याला नेमकं सांगावं लागतं की 4 पर्यायापैकी कुठला पर्याय हा निश्चित स्त्रीलिंगी आहे किंवा पुल्लिंगी आहे. आणि हा प्रश्न निवडताना आपल्याला इतर जे 3 पर्याय असतात तेही लिंग बदल न झाल्यामुळे आपल्याला अनेकदा तिथे गडबड होते. तर हा अतिशय महत्वाचा आणि सोपा असणारा असा प्रकार आहे जो आपण अगदी 5वी 6वी पासून शिकत आलो. समानार्थी शब्द, ज्याला कुठलाही आवाका नाही असे सुलभ भारतीच्या धर्तीवरचे हे समानार्थी शब्द, हे सुद्धा आपल्याला बहुपर्यायी अर्थात MCQ टाईपच असणार आहे, ज्याच्यातनं आपल्याला पर्याय दिलेले असतील. 3 प्रश्नांवर कुठलेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. नंतर असणारे विरुद्धार्थी शब्द, जे की आपल्याला त्या विरुद्धार्थी शब्दांमधनं आपल्याला योग्य असा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तसंच आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर असणार आहे समास. जसं की आपल्याला 3 समासाचे जे 4 प्रकार आहे समासाचे, त्या 4 प्रकारांपैकीचा द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार जे आहेत म्हणजे संहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व, ह्या 3 प्रकार. द्विगु समास जो की कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे आणि अव्ययभावी समास, अशा यावरती 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तर. हा सुद्धा आपला बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहे. यानंतर पाठ्यपुस्तक विभाग, जे की 16 पाठ आणि 2 स्थूल वाचन, अशा 16 पाठ 2 स्थूल वाचनावरती आपल्याला 30 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला गद्य विभाग जो असणार आहे तो गद्य विभाग असणार आहे आणि पद्य विभाग, असे 2 विभागाचं आपल्याला विभागणी, बायफर्गेशन आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. साधारण 14 मार्कांचा आपला पाठ्यपुस्तक विभाग असणार आहे आणि साधारण 11 मार्कांचा आपल्याला पद्य विभाग असणार आहे. आणि उरलेले जे 5 मार्क असणार आहे ते 5 मार्क स्थूल वाचनासाठी असणार आहे. आणि स्थूल वाचनासाठी आपल्याला एका वाक्यात उत्तरे द्या 3 मार्कांसाठी आणि शॉर्ट्स आन्सर म्हणजे लघु उत्तरी प्रश्न असणार आहे आपल्याला 2 मार्कांसाठी. असं 5 मार्कांचं आपल्याला इथे स्थूल वाचनाचं आपल्याला या ठिकाणी विभागणी करता येईल, जी की आपल्याला या ठिकाणी दिसते आहे.
तसंच आपल्याला दुसरी जी महत्वाचा आहे तो म्हणजे पुढचा जो भाग आहे तो म्हणजे लेखन विभाग, ज्याच्यावरती आपण महत्वाचं म्हणजे बोललं पाहिजे आणि ज्यात ह्या वर्षी महत्वाची गोष्ट म्हणजे बदल झाला आहे. तो बदल आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा बदल आहे. अनेक विद्यार्थी त्याच्यापासून विद्यार्थी आणि शिक्षक त्याच्यापासून अनभिज्ञ आहे, त्यांना माहित नाही आणि म्हणून तो माहित करून घेणं प्रचंड गरजेचं आहे. मागील वर्षापर्यंत लेखन विभागामध्ये 3च घटक विचारले जायचे, जे की निबंध लेखन, कथा लेखन आणि औपचारिक पत्र लेखन. हे 3च घटक त्याच्यामध्ये विचारले जायचे. पण ह्या वर्षीपासनं एक चौथा जो प्रकार आहे, जो की जाहिरात लेखन, हा नवा प्रकार ह्या वर्षीपासनं आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी विचारला जाणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत निबंध लेखन 6 मार्काला, पत्र लेखन जे की 5 मार्कांसाठी, 4 मार्कासाठी कथा लेखन, अशी काहीतरी विभागणी होती. पण या वर्षीपासनं निबंध लेखनाला म्हणजे एक तर निबंध लेखन करा किंवा कथा लेखन करा, म्हणजे स्टोरी रायटिंग. तर असे 2 एकमेकाला पर्याय असणारे. निबंध सुद्धा आपल्याला 3 प्रकारचे येणार आहे, जे की आत्मवृत्त, कल्पनात्मक आणि वर्णनात्मक. अशा 3 प्रकारच्या निबंधात पैकी एक तर निबंध लिहा, अथवा 2 ज्या कथा आपल्याला येणार आहे त्या 2 कथांपैकी एक कथा लिहा. असा आपल्याला जास्तीत जास्त पर्याय असू शकतील, असा जास्तीत जास्त पर्याय असू शकणारा जो घटक आहे तो निबंध व पत्रकथा लेखन असणार आहे. तसंच हा 5 मार्कांसाठी आपल्याला प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर औपचारिक पत्र लेखन, ज्याला की आपण फॉर्मल लेटर असं म्हणतो, तर त्या फॉर्मल लेटर मध्ये एक आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न एकमेकाला येणार आहेत, जे की एक पत्र असणार आहे मागणी पत्र म्हणजे रिक्वायरमेंट लेटर, आणि दुसरं पत्र असणार ते म्हणजे तक्रार पत्र कंप्लेंट लेटर. 2 पैकी आपल्याला फक्त एकच पत्र लिहायचं आहे आणि त्या 2 पैकी एक पत्रात ना आपल्याला 5 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. आणि शेवटचं जे ह्या वर्षी नवीन बदललेलं जो प्रश्नाचं स्वरूप किंवा प्रश्न आहे तो म्हणजे जाहिरात लेखन. ह्या जाहिरात लेखन मध्ये आपल्याला साधारण 5 मार्कांसाठी जाहिरात लेखन असणार आहे आणि 5 मार्कांपैकी आपल्याला 2 जाहिरातीचा विषय दिले जातील आणि त्या विषयानुसार आपल्याला जाहिरातीचा पूर्ण आराखडा त्याच्या कल्पकतेनं आणि जे ग्राहक आहे त्या ग्राहकांना आकर्षित करू शकेल अशा प्रकारची अगदी कमी रंगकाम आणि अधिक त्याच्यामध्ये कलात्मकता या 2 गोष्टी वापरून केलेली जाहिरात आपल्याला 5 गुणांसाठी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो व्हिडिओ या ठिकाणी बघितला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. दुसरी महत्वाची गोष्ट, याशिवाय आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे अगदी आपल्याला 2च महिने शिल्लक राहिले, त्यामुळे 2 महिन्यांचा विचार करता कुठला घटक आपल्याला नीट समजलेला नाही किंवा मी तो समजून सांगावा असं तुम्हाला वाटतं, तर तो घटक मला कमेंटमध्ये कळवायचा आहे, जेणेकरून आपण त्या घटकाचा अभ्यास करू. मग तो व्याकरण घटक असेल, लेखन विभागातला घटक असेल अथवा पाठ्यपुस्तक विभागातला घटक असेल. अगदी जो अपठित गद्याचा जो विषय म्हणजे अनसीन पॅसेज कसे सोडवले पाहिजे आणि तिथे 15 गुण कशा पद्धतीने मिळवले पाहिजे, याचा सुद्धा आपण अभ्यास करू. त्या संदर्भात आपण मला नक्की कमेंट करून मला कळवाल. आणि माझ्या चॅनलवरचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला. ते आवडण्यापेक्षा मी म्हणेल तो तुमच्या अतिशय महत्वाचा आहे, माहितीचा आहे. ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हे खरं गरजेचं होतं. म्हणून सबस्क्राईब करा असं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून मी यापुढे अनेक व्हिडिओ बनवू शकेल आणि आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण सर्वजण 27 फेब्रुवारी रोजी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जातो आहे. तरी आपल्याला ह्या वर्षी जो मराठीचा विषय कोड क्रमांक 009 याचा नेमका अभ्यासक्रम कसा असणार आहे किंवा परीक्षा पद्धती आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे
या संदर्भामध्ये आपल्याला जो बदल झाला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला अधिक चांगले गुण पडू शकतील. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो यावर्षी आपण जो बोर्डाचा पेपर देणार आहे तर त्यासाठीचा जो विषय क्रमांक आहे तो आहे विषय कोड क्रमांक 009. जे पाठ आहे त्या पाठांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी झालेला नाहीये. म्हणजे आपल्याला जे 4 विभाग आहे त्या 4 विभागानुसार 4 विभाग आणि त्याबरोबरचे इतर जे स्थूल वाचन आहे तर हे सगळे स्थूल वाचन असे सर्व एकंदरीत 16 पाठ आणि 2 स्थूल वाचन असे एकूण 16 आणि 2 स्थूल वाचन असे अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक विभागामध्ये आपल्याला असणार आहेत. व्याकरणामध्ये आपल्याला शब्दांच्या 8 जाती, ज्यामध्ये विकारी आणि अविकारी, लिंग आणि वचन विचार, ज्यामध्ये लिंग बदल अथवा वचन बदल या पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. काळ व काळाचे जे मुख्य प्रकार आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारले जातील. वाक्याचे प्रकार आणि वाक्य रूपांतर हा अतिशय महत्वाचा घटक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे. तसंच समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर समास आणि समासाचे जे प्रकार आहे म्हणजे द्विगु समास हा कर्मधारय समासाचा प्रकार, आणि अव्ययभावी समास आणि द्वंद्व समासाचे जे 3 उपप्रकार आहे, इतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व समास, असे 3 द्वंद्व समासाचे प्रकार, द्विगु समास आणि अव्ययभावी समास असे 5 समासाचे प्रकार आपल्याला परीक्षेसाठी असणार आहे. वाचन आणि आकलन या पाठामध्ये आपल्याला या विभागामध्ये विभाग क्रमांक अ मध्ये हा प्रश्न येतो, जिथे आपल्याला 15 मार्कांसाठी हा विचारला जाणार आहे, ज्याच्यामध्ये 8 मार्क हे गद्यांशाला आणि 8 मार्क हे पद्यांशाला असणार आहे. आणि लेखन विभागामध्ये जो बदल झाला आहे तो आपण अगदी प्रश्नपत्रिका स्वरूपामध्ये जाऊनच आपण त्या संदर्भाने आपण अभ्यास करू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विभाग अ, जो वाचन व आकलन म्हणजे अपठित, ज्याला आपण अनसीन पॅसेज असं म्हणतो. तर ह्या सेक्शन अ मधल्या अनसीन पॅसेज आणि अनसीन पोयम याच्यामधले काही बदल झालेला नाहीये. 15 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे, ज्याच्यामध्ये MCQ टाईप 5 क्वेश्चन्स असणार आहे आणि 6 क्वेश्चन पैकी आपल्याला 5 सोडवायचे. तसंच शॉर्ट आन्सर जे असणार आहे, ज्याच्यामध्ये 4 पैकी आपल्याला 3 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे इथं असं दिसतंय. आणि तो परिच्छेद त्यानंतर आपल्याला एक काव्यखंड सुद्धा दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला MCQ टाईप 5 क्वेश्चन विचारले जाणार आहे, ज्यापैकी आपल्याला 4 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहे. त्याच्यानंतर जो शॉर्ट आन्सर असणार आहे म्हणजेच लघु उत्तरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन पैकी आपल्याला 3 म्हणजेच आपल्याला जो पद्यांश आहे तो पद्यांश असणार आहे आपल्याला 7 गुणांसाठी, आणि गद्यांश जो असणार आहे तो असणार आपल्याला 8 गुणांसाठी. म्हणजे 8 गुण जे असणार आहे ते असणारे गद्यांशाला आणि 7 गुण असणारे आपल्याला ते म्हणजे पद्यांशाला, असे दोन्ही मिळून 15 अर्थात 15 मार्क्स आपल्याला विभाग अ साठी सेक्शन अ साठी आपल्याला असणार आहे. त्यानंतरचा दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे व्याकरण विभाग, जो विभाग ब आहे, अतिशय महत्वाचा आणि आपल्याला हमखास गुण देऊन जातो असा हा विभाग आहे, जो आपल्याला 20 गुणांसाठी परीक्षेला विचारला जाणार आहे. या अगोदरच आपण अभ्यासक्रमामध्ये बघितलं की शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला MCQ टाईप क्वेश्चन असणार आहे, म्हणजे सर्व जे क्वेश्चन आहेत त्याला पर्याय असणारे, ऑप्शन असणारे, जिथे 5 क्वेश्चन विचारले जातील आणि त्यापैकी आपल्याला 4 क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे. त्याच्यानंतर काळ ओळखा व काळ बदल, ज्याच्यामध्ये आपल्याला लघु उत्तरी म्हणजे काळ ओळखायचा असेल कधी, म्हणजे समजा राम आंबा खातो, तर हे वाक्य कुठल्या काळात आहे असं विचारलं जाऊ शकतं, किंवा कंसामध्ये आपल्याला दिलं जाईल
की राम आंबा खातो या वाक्याचा भूतकाळी वाक्य आपला बनवा. अशा पद्धतीनं 4 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं कुठल्याही द्यायची आहे. नंतर असणारे वाक्याचा प्रकार, ज्याच्यामध्ये वाक्य रूपांतर हा अतिशय महत्वाचा 3 मार्कांसाठीचा प्रश्न असणार आहे, ज्याच्यामध्ये वाक्याचे जे प्रमुख प्रकार आहे 4, आज्ञार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, उद्गारावाचक आणि प्रश्नार्थक वाक्य आणि होकारार्थी, नकारार्थी असे 4 प्रमुख आणि होकारार्थी, नकारार्थी असे या सर्व प्रकारांवरती आपल्याला 4 प्रश्न विचारले जातील, ज्यातून आपल्याला कुठलेही 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर अतिशय सोपा आणि हमखास मार्क देणारा हा पुढचा घटक व्याकरणाचा, तो म्हणजे वचन बदला. तर वचन बदलासाठी आपल्याला 3 क्वेश्चन असणारे आणि कुठल्याही 2 याची आपल्याला उत्तर या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार असणार आहे तो म्हणजे लिंग विचार, अर्थात स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग यापैकी आपल्याला MCQ टाईप हा क्वेश्चन असणार आहे. म्हणजे आपल्याला जिकडे पर्याय दिलेले असणार आहे आणि त्या पर्यायामधनं योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार. याच्यामध्ये एक निश्चित लिंगी शब्द ओळखा अशा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो, की ज्याच्यामध्ये आपल्याला नेमकं सांगावं लागतं की 4 पर्यायापैकी कुठला पर्याय हा निश्चित स्त्रीलिंगी आहे किंवा पुल्लिंगी आहे. आणि हा प्रश्न निवडताना आपल्याला इतर जे 3 पर्याय असतात तेही लिंग बदल न झाल्यामुळे आपल्याला अनेकदा तिथे गडबड होते. तर हा अतिशय महत्वाचा आणि सोपा असणारा असा प्रकार आहे जो आपण अगदी 5वी 6वी पासून शिकत आलो. समानार्थी शब्द ज्याला कुठलाही आवाका नाही असे सुलभ भारतीच्या धर्तीवरचे हे समानार्थी शब्द हे सुद्धा आपल्याला बहुपर्याय अर्थात MCQ टाईपच असणार आहे, ज्याच्यातनं आपल्याला पर्याय दिलेले असतील. 3 प्रश्नांवर कुठलेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. नंतर असणारे विरुद्धार्थी शब्द, जे की आपल्याला त्या विरुद्धार्थी शब्दांमधनं आपल्याला योग्य असा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तसंच आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर असणार आहे समास. जसं की आपल्याला 3 समासाचे जे 4 प्रकार आहे समासाचे, त्या 4 प्रकारांपैकीचा द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार जे आहेत म्हणजे संहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व, ह्या 3 प्रकार. द्विगु समास जो की कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे आणि अव्ययभावी समास, अशा यावरती 3 प्रश्न विचारले जातील आणि त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तर हा सुद्धा आपला बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहे. यानंतर पाठ्यपुस्तक विभाग, जे की 16 पाठ आणि 2 स्थूल वाचन अशा 16 पाठ 2 स्थूल वाचनावरती आपल्याला 30 गुणांचा हा प्रश्न असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गद्य विभाग जो असणार आहे तो गद्य विभाग असणार आहे आणि पद्य विभाग असे 2 विभागाचं आपल्याला विभागणी बायफर्गेशन आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. साधारण 14 मार्कांचा आपला पाठ्यपुस्तक विभाग असणार आहे आणि साधारण 11 मार्कांचा आपल्याला पद्य विभाग असणार आहे आणि उरलेले जे 5 मार्क असणार आहे ते 5 मार्क स्थूल वाचनासाठी असणार आहेत. आणि स्थूल वाचनासाठी आपल्याला एका वाक्यात उत्तरे द्या 3 मार्कांसाठी आणि शॉर्ट्स आन्सर म्हणजे लघु उत्तरी प्रश्न असणार आहे आपल्याला 2 मार्कांसाठी. असं 5 मार्कांचं आपल्याला इथे स्थूल वाचनाचं आपल्याला या ठिकाणी विभागणी करता येईल, जी की आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तसंच आपल्याला दुसरी जी महत्वाचा आहे तो म्हणजे पुढचा जो भाग आहे तो म्हणजे लेखन विभाग, ज्याच्यावरती आपण महत्वाचं म्हणजे बोललं पाहिजे आणि ज्यात ह्या वर्षी महत्वाची गोष्ट म्हणजे बदल झाला आहे. तो बदल आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा बदल आहे. अनेक विद्यार्थी त्याच्यापासून विद्यार्थी आणि शिक्षक त्याच्यापासून अनभिज्ञ आहे, त्यांना माहित नाही आणि म्हणून तो माहित करून घेणं प्रचंड गरजेचं आहे. मागील वर्षापर्यंत लेखन विभागामध्ये
तीनच घटक विचारले जायचे, जे की निबंध लेखन, कथा लेखन आणि औपचारिक पत्र लेखन, हे तीनच घटक त्याच्यामध्ये विचारले जायचे. पण ह्या वर्षीपासनं एक चौथा जो प्रकार आहे, जो की जाहिरात लेखन, हा नवा प्रकार ह्या वर्षीपासनं आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी विचारला जाणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत निबंध लेखन 6 मार्काला, पत्र लेखन जे की 5 मार्कांसाठी, 4 मार्कासाठी कथा लेखन, अशी काहीतरी विभागणी होती. पण या वर्षीपासनं निबंध लेखनाला म्हणजे एक तर निबंध लेखन करा किंवा कथा लेखन करा, म्हणजे स्टोरी रायटिंग. तर असे 2 एकमेकाला पर्याय असणारे. निबंध सुद्धा आपल्याला 3 प्रकारचे येणार आहे, जे की आत्मवृत्त, कल्पनात्मक आणि वर्णनात्मक. अशा 3 प्रकारच्या निबंधात पैकी एक तर निबंध लिहा, अथवा 2 ज्या कथा आपल्याला येणार आहे त्या 2 कथांपैकी एक कथा लिहा. असा आपल्याला जास्तीत जास्त पर्याय असू शकतील, असा जास्तीत जास्त पर्याय असू शकणारा जो घटक आहे तो निबंध व पत्रकथा लेखन असणार आहे. तसंच हा 5 मार्कांसाठी आपल्याला प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर औपचारिक पत्र लेखन, ज्याला की आपण फॉर्मल लेटर असं म्हणतो, तर त्या फॉर्मल लेटर मध्ये एक आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न एकमेकाला येणार आहेत, जे की एक पत्र असणार आहे मागणी पत्र म्हणजे रिक्वायरमेंट लेटर, आणि दुसरं पत्र असणार ते म्हणजे तक्रार पत्र कंप्लेंट लेटर. 2 पैकी आपल्याला फक्त एकच पत्र लिहायचं आहे, आणि त्या 2 पैकी एक पत्रात ना आपल्याला 5 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. आणि शेवटचं जे ह्या वर्षी नवीन बदललेलं जो प्रश्नाचं स्वरूप किंवा प्रश्न आहे तो म्हणजे जाहिरात लेखन. ह्या जाहिरात लेखन मध्ये आपल्याला साधारण 5 मार्कांसाठी जाहिरात लेखन असणार आहे, आणि 5 मार्कांपैकी आपल्याला 2 जाहिरातीचा विषय दिले जातील, आणि त्या विषयानुसार आपल्याला जाहिरातीचा पूर्ण आराखडा त्याच्या कल्पकतेनं आणि जे ग्राहक आहे त्या ग्राहकांना आकर्षित करू शकेल अशा प्रकारची अगदी कमी रंगकाम आणि अधिक त्याच्यामध्ये कलात्मकता ह्या 2 गोष्टी वापरून केलेली जाहिरात आपल्याला 5 गुणांसाठी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो व्हिडिओ या ठिकाणी बघितला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. दुसरी महत्वाची गोष्ट, याशिवाय आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे अगदी आपल्याला 2च महिने शिल्लक राहिले, त्यामुळे 2 महिन्यांचा विचार करता कुठला घटक आपल्याला नीट समजलेला नाही किंवा मी तो समजून सांगावा असं तुम्हाला वाटतं, तर तो घटक मला कमेंट मध्ये कळवायचा आहे, जेणेकरून आपण त्या घटकाचा अभ्यास करू. मग तो व्याकरण घटक असेल, लेखन विभागातला घटक असेल, अथवा पाठ्यपुस्तक विभागातला घटक असेल. अगदी जो अपठित गद्याचा जो विषय म्हणजे अनसीन पॅसेज कसे सोडवले पाहिजे आणि तिथे 15 गुण कशा पद्धतीने मिळवले पाहिजे, याचा सुद्धा आपण अभ्यास करू. त्या संदर्भात आपण मला नक्की कमेंट करून मला कळवाल. आणि माझ्या चॅनलवरचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला, ते आवडण्यापेक्षा मी म्हणेल तो तुमच्या अतिशय महत्वाचा आहे, माहितीचा आहे. ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हे खरं गरजेचं होतं. म्हणून सबस्क्राईब करा असं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून मी यापुढे अनेक व्हिडिओ बनवू शकेल आणि आपल्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.